तुम्हाला वाटतं का मॉडर्न कपडे फक्त कॉलेज गर्ल किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठीच असतात? तुम्ही हाउसवाईफ असाल आणि तुम्हाला कॉन्फिडंट, स्टायलिश दिसायचं असेल, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर हॅलो एव्हरीवन, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हाउसवाईफ्स मी स्टायलिश कसं राहायचं किंवा बाहेर कुठे फिरायला जायचं असेल, आउटिंगला जायचं असेल किंवा पार्टीला जायचं असेल, तर यासाठी मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण सर्वात अगोदर बोलूया वेस्टर्न टॉप्सबद्दल. असे टॉप्स जे तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतील, स्टायलिश दिसतील आणि जास्त बॉडी शो होणार नसेल, असे टॉप नक्की निवडायला पाहिजे. तर ते कोणते टॉप आहेत ते सांगणार आहे. तुम्ही पल्प्रम टॉप निवडू शकता. ए लाईन कुर्ती असे बरेच टॉप्स असतात जे तुम्ही निवडू शकता, ज्यामध्ये तुम्ही फॅशनेबल सुद्धा दिसू शकता आणि स्टायलिश सुद्धा दिसू शकता. तर हे असे टॉप्स निवडणं खरंच खूप उपयोगी आहे. तुम्ही लाँग लाईन टॉपसुद्धा घेऊ शकता, खूप छान दिसतात. टिप नंबर 2 बॉटम वेअर. बॉटम वेअर निवडताना तुम्ही प्लाझो, टॉप तर महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबत बॉटमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही बॉटम्स निवडताना तुम्ही प्लाझो, स्किनी जीन्स, हाय वेस्ट जीन्स अशा बऱ्याच व्हरायटीच्या जीन्ससुद्धा आता अवेलेबल असतात मार्केटमध्ये. तर तुम्ही त्यासुद्धा निवडू शकता. खूप सुंदर दिसतात. त्यावरती कुठल्याही प्रकारचे टॉप्स तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर वेस्टर्न नी स्कर्टसुद्धा असतात, ज्यावरती तुम्ही टॉप घालून एकदम फॅशनेबल आणि स्टायलिश दिसू शकता. टिप नंबर 3 लेयरिंग मॅजिक. लेयरिंगसुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्यावरती आपण कुठल्याही कलरचे टॉप्स किंवा श्रग, जॅकेट्स, डेनिम जॅकेट्स असेल किंवा प्रिंटेड श्रग असतील ते वेअर करू शकतो. खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतं आणि घातल्यावरती खूप फॅशनेबल आणि स्टायलिश दिसायला मदत होते. तुम्ही लेयरिंग केल्यावर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला मदत होते, कारण की लेयरिंग अशी आहे जी तुम्ही साधा आतमध्ये एखादा टॉप घातला आणि त्यावरती श्रग किंवा जॅकेट घातलं तर तुम्हाला अ, खूप छान दिसायला हेल्प होते आणि समोरच्यालाही खूप प्रेझेंटेबल दिसायला मदत होते. टिप नंबर 4 फुटवेअर. फुटवेअरमध्ये तुम्ही कोल्हापुरी म्हणा, फ्लॅट्स म्हणा, ब्लॅक हिल्स म्हणा किंवा स्नेकर्स म्हणा, अशा बऱ्याच प्रकारचे तुम्ही फ्लॅट्स निवडू शकता, म्हणजे फुटवेअर निवडू शकता. तुम्ही जर वेस्टर्न आउटफिटवरती सर्व फुटवेअर जात असाल, पण जर कधी टिप नंबर 5 एक्सेसरीज. एक्सेसरीज निवडताना तुम्हाला एकदम मिनिमल एक्सेसरीज हव्यात, म्हणजे एक साधं सिंपल वॉच, गळ्यात मिनिमल ज्वेलरी आणि हेअर क्लिप किंवा हेअर तुम्ही पोनी करत असाल तर पोनी, अशा खूप साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. हाउसवाईफ म्हटल्यानंतर एकदम साधा सिंपल येतो, तर एकदम तुम्ही साधा सिंपल मेकअप करू शकता. म्हणजेच थोडंसं फाउंडेशन किंवा बीबी क्रीम असेल किंवा मिनिमल लिपस्टिक असेल किंवा हे याचा उपयोग तुम्ही करू शकता आणि खूप छान साधं सिंपल मेकअप खूप छान दिसतो. तुम्ही लिपस्टिकमध्ये नूड लिपस्टिक किंवा लिप बामचा उपयोग करू शकता आणि हेअरस्टाईलमध्ये तुम्ही खुले केस किंवा पोनी स्टाईल असे वेअर करू शकता आणि खूप छान दिसतात. आणि 7वी टिप आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कुठला आउटफिट आवडला किंवा कुठल्या टिप्स जास्त हेल्पफुल ठरली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपल्या अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि स्माईल करत राहा.